गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपण आज इन्फ्लामेशनबद्दल पाहणार आहोत. त्यामध्ये आपण डेफिनेशन, टाइप्स, कॉजेस हे सगळं पाहणार आहोत. तर लास्टपर्यंत राहा, तुम्हाला सगळे नोट्स प्रोव्हाइड केले जातील. तर काय कार्डियल साइन ऑफ इन्फ्लामेशन म्हणजे त्या इन्फ्लामेशनमध्ये कोणकोणते सायन्स आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामध्ये काय रुबर, ट्यूबर, कॉलर, डॉलर अँड फंक्शन लेसिया. तर रुबर म्हणजे काय, तर रेडनेस त्या ठिकाणी ऑकर होणार. ट्यूबर म्हणजे स्वेलिंग होणार. कॉलर म्हणजे हीट होणार. डॉलर म्हणजे पेनफुल सेन्सेशन येणार. फंक्शन लेसिया म्हणजे लॉस ऑफ फंक्शन होणार. तर आपण ह्याची डेफिनेशन बघूया. डेफिनेशन काय आहे, लोकलाइज फिजिकल कंडिशन इन विच पार्ट ऑफ बॉडी बिकम रेड, hot, swell and painful sensation as a reaction to the injury or infection. म्हणजेच काय, इंजुरी आणि इन्फेक्शनच्या ठिकाणी आपल्याला काय दिसणार, तो पार्ट हीट, रेड, स्वेलिंग आणि पेनफुल सेन्सेशन आपल्याला जाणवणार. तर त्यानंतर आपण पाहूया टाइप्स. तर त्यामध्ये 3 टाइप्स येतात. तर ॲक्यूट, सब ॲक्यूट आणि क्रोनिक. तर ॲक्यूटमध्ये काय 2 वीक्सपर्यंत, सब ॲक्यूटमध्ये मंथली किंवा इयर, आणि क्रोनिक म्हणजे काय होतं की त्या ठिकाणचे जे सेल्स असतात ना ते डेथ होतात. त्यानंतर आपण पाहूया कॉजेस. तर कॉजेस काय आहे, फिजिकल कॉज, इंटरनल कॉज अँड इन्फेक्शियस कॉज. तर फिजिकल कॉज मध्ये काय असणार, ऍक्सिडेंटल इंजुरी, सिव्हिअर कोल्ड. म्हणजे काय, ऍक्सिडेंटल इंजुरी म्हणजे 2 वीक्सपेक्षा जर जास्त म्हणजे इंजुरी आपल्याला खूप जास्त प्रमाणात झाली असेल म्हणजे बॉडी पार्टवर, तर ते काय येणार, फिजिकल कॉज मध्ये येणार. इंटरनल कॉज मध्ये काय, ऍसिड बर्न, ड्रग इत्यादी. तर जर ऍसिडिक बर्न वगैरे झालं ते इंटरनल पार्ट मध्ये आपल्याला जास्त प्रमाणात म्हणजे इंजुरी झाली तर ते इंटरनल कॉजेस येणार. तर इन्फेक्शियस कॉज मध्ये काय, बॅक्टेरियल, व्हायरल आणि फंगल इन्फेक्शन. तर आता आपण पाहणार आहोत प्रोसेस ऑफ इन्फ्लामेशन. तर त्यामध्ये 4 प्रोसेस येतात. तो पहिला व्हॅझोडायलेशन, व्हेस्क्युलर परमॅबिलिटी, एक्सक्लेशन आणि व्हेस्क्युलर स्टॅटिस्टिक्स. तर त्यानंतर व्हॅझोडायलेशन मध्ये यामध्ये काय येणार, यामध्ये ब्लड फ्लो जास्त असतो. कारण म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इंजुरी नंतर इन्फेक्शन झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी ब्लड फ्लो हा जास्त प्रमाणात वाढतो आणि तिकडचे जे वेन्स असतात ते नॉर्मल पेक्षा जास्त फुगतात. म्हणजे काय, ते जे वेन्स असतात ते छोट्या नॉर्मल साईज पेक्षा थोडेसे वाढतात आणि त्या ठिकाणी हीट आणि रेडनेस ऑकर होते. समजलं. त्यानंतर व्हेस्क्युलर परमॅबिलिटी. तर यामध्ये काय असतं की एंडोमेट्रियमचे जे सेल्स आहेत त्या ठिकाणी इंजुरी येते कारण की तिथे केमिकल रिएक्शन्स होत असतात. त्यानंतर एक्सक्लेशन मध्ये काय येणार की फ्लुइड, प्रोटीन, आरबीसी, डब्ल्यूबीसी हे जास्त प्रमाणात वाढतात आणि त्या ठिकाणी ब्लड प्रेशर हा सुद्धा वाढतो. त्यानंतर व्हेस्क्युलर परमॅबिलिटी. तर यामध्ये काय येणार, तर ब्लड फ्लो असतो तो व्हॅझोडायलेशन, एक्सक्लेशनमुळे केमिकल वाढतात आणि त्या ठिकाणी सेल्सला इन्फ्लामेशन येते. म्हणजे काय होतं की व्हॅझोडायलेशन आणि एक्सक्लेशनमुळे त्या ठिकाणी केमिकलची एक रिएक्शन होते. तर त्या ठिकाणी सेल्स केमिकल वाढतात आणि सेल्सला इन्फ्लामेशन येते. म्हणजे जो पार्टला इंजुरी झालेली आहे त्या ठिकाणी इन्फ्लामेशन निर्माण होतो. त्यानंतर काय आहे त्याचे सायन्स ऑफ इन्फ्लामेशन तर आपण पाहिले आहेत. त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ इन्फ्लामेशन. त्यामध्ये नॉन फार्मॅकोलॉजी, फार्मॅकोलॉजी आणि नर्सिंग मॅनेजमेंट. तर त्यानंतर नॉन फार्मॅकोलॉजी मध्ये काय येणार,
तर हॉस्पिटलायझेशन करू शकतो आपण पेशंटला, कम्फर्टेबल पोझिशन देऊ शकतो, काम इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करू शकतो किंवा IV थेरपी तर आपण प्रोव्हाइड करणारच आहोत. त्यानंतर ना फार्मिकोलॉजिकल आपण मॅनेजमेंट काय करणार, NSAID ड्रग प्रोव्हाइड करणार. तर आपण कोर्टिकोस्टेरॉइड ड्रग देणार, अँटीहिस्टामाइन देणार, कोल्ड ऍप्लिकेशन अप्लाय करणार, त्यानंतर हॉट ऍप्लिकेशन पण. तर अँटीहिस्टामाइन का देणार, तर WBC हे वाढलेत म्हणून, कोल्ड ऍप्लिकेशन आपले वेन्स नॉर्मल व्हावी यासाठी, आणि हॉट ऍप्लिकेशन हे मसल आपले नॉर्मल होण्यासाठी. तर त्यानंतर नर्सिंग मॅनेजमेंट पाहूया. त्यामध्ये नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये काय, टू प्रोव्हाइड कम्फर्टेबल पोझिशन, पेशंटला कम्फर्टेबल पोझिशन ही प्रोव्हाइड करायची. असेच द जनरल कंडिशन ऑफ द पेशंट, पेशंटला काय पेन होत आहे काय, म्हणजे तो कम्फर्टेबल आहे का हे पाहणे. त्यानंतर चेक व्हायटल सायन्स, कारण की हायपरटेन्शनचा जर पेशंट असेल तर त्याचे व्हायटल सायन्स म्हणजे ऑल पेशंटचे व्हायटल सायन्स घेणे हे आवश्यक आहे. त्यानंतर प्रोव्हाइड काम इन्व्हायरमेंट, कारण की त्यांची झोप व्हावी त्यासाठी काम इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करायची, IV थेरपी द्यायची त्यांना. त्यानंतर मेडिकेशन प्रोव्हाइड करायचे ऍज पर डॉक्टर्स ऑर्डर, जे डॉक्टरांनी ऑर्डर केले आहेत ऍज पर डॉक्टर्स ऑर्डरनुसार मेडिकेशन प्रोव्हाइड करायचे. हॉट ऍप्लिकेशन, कोल्ड ऍप्लिकेशन हे प्रोव्हाइड करायचे. थँक्यू.